वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला छान साधी सोपी अशी मेथीची भाजी करून दाखवणार आहे। तुम्ही सर्वजण मेथीची भाजी करतच असाल, पण मी जशी करते त्यानुसार करून बघा। घाईच्या वेळेला झटपट होणारी ही भाजी आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरी पोळी कशासोबत देखील खाऊ शकता। तर भाकरीसोबत तर ही खूपच छान लागते। त्यामुळे मी इथे बघा पॅन मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथे फोडणी करून घेतलेली आहे। तर आपली रेसिपी एकदम साधी सोपीच आहे। काही याला जास्त गोष्टींची गरज नाही, जास्त साहित्य लागणार नाही। तर एकदम कमी साहित्यात ही भाजी एकदम छान झकास अशी तयार होते। तर इथे बघा मी तेल तापल्यानंतर मोहरी तडतडवून घेतली, त्यामध्ये हिंग टाकून घेतला आणि भरपूर सारा लसूण इथे तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे तो टाकून घेतला आणि तो छान गोल्डन ब्राऊन रंगावरती परतवून घेतला आहे। त्यानंतर इथे मी 5-6 मिरच्यांचे तुकडे टाकून घेतलेले आहेत, ते तुकडे देखील मी इथे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतले आहे। त्यानंतर इथे मी हळद घालून घेणार आहे आणि मेथी मी स्वच्छ धुवून ठेवली होती ती इथे मी घालून घेणार आहे। व्यवस्थित निवडून घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची। आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या पालेभाज्यांना खूप सारी माती असते, त्यामुळे 2-3 पाण्याने जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत ही मेथी धुवून घ्यायची आहे आणि कुठलीही पालेभाजी असो ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने बघा ही टाकल्यावर इतकी मोठी दिसते, असं वाटतं ही कढई देखील पुरणार नाही। पण बघा ही जशी जशी तेलामध्ये फोडणीमध्ये परतल्या जाते तशी तशी ही एकदम थोडीशी होऊन जाते भाजी। तर कुठल्याही पालेभाजीचं असंच आहे। तर अशा पद्धतीने इथे मी ही व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेणार आहे। तर तुम्हाला जर माझ्या पद्धतीने अशी मेथीची भाजी करून खायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि अजून ज्यांनी सबस्क्राइब केलं नाही त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जे लोक यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि जे इंस्टाग्रामवर पाहत असतील त्यांनी पेजला फॉलो करा। तर अशा पद्धतीने बघा इथे मी मेथी व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतलेली आहे आणि यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। कधी मेथी पूर्ण तेलामध्ये परतून झाल्यानंतरच त्यामध्ये मीठ टाका, म्हणजे आपल्याला भाजी किती होते त्यानुसार मिठाचा अंदाज येतो। एकदम स्टार्टिंगलाच तुम्ही मेथी टाकल्या मीठ टाकू नका, नाहीतर तुमची भाजी खारट होऊन जाईल। पूर्ण मेथी परतून होऊ द्या तेलामध्ये व्यवस्थित, ती किती राहते त्यानुसार तुम्ही इथे मीठ टाकून घ्या। तर अशा पद्धतीने बघा इथे मी ही व्यवस्थित परतवून घेतलेली आहे। आता यातलं पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे। शेंगदाणे व्यवस्थित भाजून इथे हे कूट तयार करून घेतलेलं आहे। तर या स्टेजला जर तुम्हाला कूट नसेल टाकायचं तर तुम्ही इथे डाळीचं पीठ देखील टाकू शकता, छान भरडा भाजी तयार होते। किंवा मग तुम्ही मुगाची डाळ भिजवून देखील अशी भाजी करू शकता, ती देखील खूप छान लागते। तर बऱ्याच जणांना मेथीची भाजी आवडत नाही, तर अशा पद्धतीने बघा ही झटपट भाजी करून द्या। भाकरीसोबत गरमागरम इतकी छान लागते की जे खाणारे नाहीये ते परत परत करून द्या असं म्हणतील तुम्हाला। तर मी ही उठायला उशीर झाल्यामुळे झटपट ही मिस्टरांच्या डब्याला अशी भाजी करून दिलेली आहे आणि त्यासोबत गरमागरम भाकरी देखील करून दिलेली आहे। तर अशा पद्धतीने बघा माझी ही भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझ्या पद्धतीने आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि नक्की करून बघा। थँक्यू, धन्यवाद।